हेलो दोस्तों, सब बढ़िया? क्या अच्छा। आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन ठीक दिख है। रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? ठीक है। कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग ठीक है, का हो समझ गया गया। है। अब दिख ही रहा है तो समझ गया। सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। चलो रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा लाडका भूषण पाटील. तुम्ही बघत आहे आपला ऑफिशियल एडिटिंग यूट्यूब चॅनल सो पब्लिक. खूप दिवसापासून आपला व्हिडिओ नव्हता मित्रांनो. 5-6 दिवस झाले म्हणजेच आपण व्हिडिओ नाही टाकला आपल्या यूट्यूब चॅनलवरती. काय मित्रांनो, तेच कारण की व्हिडिओ बनवायचं जमत नाही आणि मेन कारण मित्रांनो की कन्सेप्ट बनवायला खूप टाईम लागतो. आज मी तुमच्यासाठी तुमचा भाऊ लाडका वगैरे घेऊन आला की एकदम असा मस्त असा एकदम भारी कन्सेप्ट. तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही स्टार्टिंगला जो प्रिव्ह्यू पाहिला असेल तर कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या मराठी माणसाला नेहमीच सपोर्ट करतो राहा पब्लिक. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल लिंक XML फाईल्स वगैरे सगळं मिळून जाणार आपल्या वेबसाईटच्या थ्रूने. ओके, मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा. नाहीतर मित्रांनो एक व्हिडिओची लिंक भेटेल तुम्हाला, हाऊ टू डाउनलोड मटेरियल तुम्ही तिथून बघू शकता. ओके, चला चला ना वेगळं तर आजच्या व्हिडिओला चालू करूया. सिम्पली आपलं अलर्ट मोशन ॲप असेल मित्रांनो, ते तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता. अलर्ट मोशन ॲप ओपन करून लेटेस्ट व्हर्जनची लिंक तुम्हाला मी टाकून दिली टेलिग्रामला. ओके, प्रोजेक्टवर टाईप करायचं तुम्ही माहिती XML इम्पोर्ट कशी करायची, XML आणि बीटमार्क आणि शेकेबेक डाउनलोड करून घ्यायचं. तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला असेल मित्रांनो कसा आपण नांद कन्सेप्ट एडिट केलेला आहे. आपल्याला कन्सेप्ट मेकिंगच आवडतं मित्रांनो टाकायला पण यूट्यूबला. ओके, स्टार्टला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काय दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे काही हे सोडून द्यायचं असंच मित्रांनो. याला फक्त तुम्ही फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता. या फॉन्टला जाऊन एडिटमध्ये जाऊन इथं आजासावर या, इथून व्ह्यू ऑल फॉन्ट्समध्ये जाऊन इथं तुम्हाला काय करायचं आहे, इम्पोर्टेड असेल तर इम्पोर्टेडला अनटिक करायचं आहे. अनटिक करून देवाने सिलेक्ट करून आणि ते खाली येऊन तुम्हाला एक फॉन्ट दिसेल खांडबोल नावाचा. ओके, खांडबोल नावाचा फॉन्ट तो चेंज करून घ्यायचा आणि असं सोडून द्यायचं आहे. आता मी पुढे मित्रांनो तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे एक मेन पद्धतीने. फोटो कसं चेंज करायचं तुम्हाला सगळं मी ऑलरेडी करून दिलेलं, काय विषय नाही मित्रांनो. ओके, आता हा फोटो ऑलरेडी आहे, या फोटोला आपण चेंज करूया. या फोटोला टॅप करून कलर फिल्डमध्ये येऊन स्टारला टॅप करून तुमचा जो काही फोटो असेल, तुम्ही कोणत्या फोटोला बनवायचा असेल तुम्ही तुमच्या फोटोने आरामात तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो एकदम नाद पद्धतीने. आणि इथून फोटो बघू शकता थोडा स्टेज दिसेल, त्या फोटोला फिल करून घ्यायचं तुम्हाला फिल पद्धतीने. ओके, फिल. ओके, काही विषय नाही. एवढं झाल्यावर मित्रांनो बघू शकता रेडी आहे. आणि तुम्हाला टेक्स्ट ऑलरेडी मी देऊन दिलेली आहे. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये मिळून जाणार आहे. आता इथं मेन मित्रांनो एक इफेक्ट कसा आपण कन्सेप्ट असा आजचा रेडी केलेला आहे, कसा नीट लक्षपूर्वक पाहावा. हे तुम्ही पहिला तर सोडून द्या मित्रांनो, काही विषय नाही. ओके, पहिलं सोडल्यावर काय करायचं तुम्हाला, आता हा वाला या ग्रुपला यायचं. या ग्रुपला आल्यावर एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यावरती इथं दिसेल तुम्हाला मित्रांनो काही हा फोटो तुम्हाला चेंज करायचा आहे. कलर फिल्ममध्ये येऊन इथून दुसरा फोटो सिलेक्ट करायचा. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे फोटो दिसेल. कलर फिल्ममध्ये आपण दुसरा फोटो सिलेक्ट करू आधी. ओके, अशा पद्धतीने. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट झाला. इथे येऊन वापस इथे येऊन कलर फिल्ममध्ये दोन जे काही आपण फ्लिप लेअरचे फोटोज असतील ते फोटोंना हा कलर फिल्ममध्ये फोटो चेंज करून घ्यायचे. इथं दोनच फोटोज टाकायचे मित्रांनो, आपण बघू शकता अशा पद्धतीने. कलर फिल्ममध्ये हा वाला फोटो पण इथं तो चेंज. अशा पद्धतीने आपला जो काही ग्रुप आहे तो रेडी होईल. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने एकदम ब्रँड पद्धतीने असं काही कन्सेप्ट आपण रेडी केलेला आहे. हे झाल्यावर काय करायचं तुम्हाला वापस एडिट ग्रुपमध्ये यायचं. इथे शेक तुम्हाला ऑलरेडी दिलेला असेल, शेक इफेक्टची लिंक तुम्हाला भेटून जाईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, हिला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला काय करायचं एडिट ग्रुपमध्ये येऊन इथून इमोजी चेंज करायची. आता पहिली इमोजी ती होती, तर इमोजी आपण हा वाला ठेवूया आणि इमोजीला इथं ठेवूया. लगेच इथे येऊन मूव अँड ट्रान्सफरमध्ये जी काही इमोजी असेल ती इमोजीला इथं लावून देऊया. ओके, अशा पद्धतीने काही म्हणजे असं तुम्हाला दिसणार आहे. ओके, सेकंड पार्टमध्ये असं काही दिसणार आहे आपलं. आणि हा फोटो तुम्ही कलर फिल्ममधून तुम्हाला एक मी इथं मास्किंग केलेली त्या फोटोला टॅप करून जो फोटो असतो तो चेंज करून घ्यायचा आहे. इथून कोणत्याही पद्धतीने एकदम नान प्रकारे असं या फोटोला या हाताने दोन एक्सपोर्ट करून बरोबर तुम्ही इथं सेट करून घ्यायच्या फोटोला अशा पद्धतीने बघू शकता. ओके, अशा पद्धतीने काही विषय नाही. ओके, एवढं झाल्यावर असं येईल मित्रांनो ते
ओके. आता मित्रांनो काय करायचं मेन तुम्हाला आता इथून कॉपी करायचे 2 लेयर्स, कॉपी 2 लेयर्स आणि अशा पद्धतीने पुढच्या याला इथे येऊन एक्स्ट्रा पार्ट असेल तो डिलीट करायचा. इथे येऊन पेस्ट या 2 लेयर्स करून घ्यायचे. सॉरी मित्रांनो, या 2 लेयर्स कॉपी करायचे आपल्याला. कॉपी 2 लेयर्स. ओके. कॉपी 2 लेयर्स काही जाऊन पेस्ट लेअर करायचे. तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने आपला काय असा ग्रुप असेल. ओके. अशा पद्धतीने केल्यावर एक्स्ट्रा पार्ट जो डिलीट असेल वापस तेच तुम्हाला तुमचे फोटोज ॲडजस्टमेंट करायचे. या ग्रुपला टॅप करायचं. ग्रुपला टॅप करून तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला असेल मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला XMLमध्ये नाही दिसणार. कसा इम्पोर्ट करायचा कलम फिल्डमध्ये या स्टारच्या ऑप्शनला टॅप करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल हा दिलेला व्हिडिओ मिळतो व्हिडिओ तुम्हाला इथं टाकून घ्यायचा एकदम लहान पद्धतीने. ते येऊन वापस फोटो चेंज करायचा. कलम फिल्डमध्ये स्टारला टॅप करून तुमचा जो काही फोटो असेल तो अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचा. ओके. आणि इथून वापस फोटो पण चेंज करून घ्यायचे. 2 फ्लिप नावाचे जे काही फोटोज असतील ते फोटो अशा पद्धतीने चेंज करू. तुमचा जो काही व्हिडिओ तो ना प्रकारे रेडी झालेला आहे. ओके मित्रांनो, पुढे पण तुम्हाला सेम करायचं आहे. या फोटोला आता आपण या फोटोला इथून वापस कॉपी केला असेल तर या फोटोला काय करायचं. ओके. अशा पद्धतीने इथं एडिटमध्ये जाऊन कलर फिल्डमधून हा फोटो जो तो चेंज करायचा. या नवीन काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा जो काही व्हिडिओ तो रेडी होऊन जाईल. तर पब्लिक तुम्हाला व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल तर पुढे पण तुम्हाला सेम असंच करायचं आहे. इथे लास्टवाला बाकी कोपऱ्याच्या ऑप्शनला टॅप करून एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून व्हिडिओ तुमचा 110 डिग्री सिलेक्ट करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनल फर्स्ट टाईम आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.